दुनियाभरात 2025 ला निरोप देत जल्लोषात 2026 चं स्वागत झालं। पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की जगात एक असा देश आहे जिथे अजूनही 2018 हेच वर्ष सुरू आहे। तर हा देश आहे पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया देश। हॉर्न ऑफ आफ्रिका भागात वसलेला, ज्याची राजधानी अदिस अबाबा ही आहे। आणि इथिओपियाला लोक टाइम मशीन मधला देश असंही म्हणतात। याचं कारण असं आहे की त्याचं वेगळं कॅलेंडर आहे, म्हणजे ते लोक वेगळं कॅलेंडर वापरतात। म्हणजेच जिथे संपूर्ण जग 12 महिन्यांचं कॅलेंडर वापरतं, तिथे इथिओपियात मात्र 13 महिन्यांचं कॅलेंडर आहे। 12 महिने प्रत्येकी 30 दिवसांचे आणि शेवटचा महिना, ज्याला पॅगुमे असंही म्हटलं जातं, जो फक्त 5 ते 6 दिवसांचा असतो। याचं मुख्य कारण म्हणजे युरोपने 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं, पण इथिओपियाने मात्र ते मान्य केलं नाही। त्यांनीच आपलं पारंपरिक धार्मिक कॅलेंडरच आजही स्वीकारत ते जपलेलं आहे आणि त्यामुळेच इथिओपिया जगापेक्षा 7 ते 8 वर्ष मागे आहे। इतकंच नाही तर इथिओपिया हा आफ्रिकेतील एकमेव देश आहे जो कधीही वसाहत बनलेला नाहीये। 4थ्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या पहिल्या देशांपैकी तो एक आहे। इथलं ऑर्थोडॉक्स चर्च हे जगातली सगळ्यात जुन्या चर्चपैकी एक मानलं जातंय। आणि हो, कॉफीचा शोध सुद्धा इथिओपियामध्येच लागला होता। म्हणजेच इथिओपिया हा देश केवळ वेळेत मागे असला तरी इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपण्यात मात्र नक्कीच पुढे आहे असं म्हणता येईल।